सध्या थंडीच्या दिवसामध्ये असे फ्रेश मटार म्हणजेच वाटाणे हे मार्केटमध्ये विकायला आलेले असतात. तर त्याची भाजीसुद्धा तेवढीच छान बनते. तुम्ही कशीही बनवली तरी ती छानच बनते. तर आज आपण अतिशय सोपी पद्धत बघणार आहोत, जी तुम्ही कधीही बघितलेली नसेल. तर त्यासाठी ते कढई गरम करून घेतलेली आहे. त्याचबरोबर त्यामध्ये तेल टाकायचं आहे, थोडंसं जिरं आणि बारीक कट केलेला कांदा जो आहे चांगला परतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम इथे मी मिडियम ठेवलेली आहे. तुम्ही बघू शकता इथे कांदा चांगला आपला मऊ होऊ द्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर कांदा लवकर मऊ होण्यासाठी थोडंसं इथे मी मीठसुद्धा टाकलेलं आहे, जेणेकरून कांदा आपल्याला लवकरात लवकर ब्राऊन कलरवरती येतो. तर त्यामध्ये आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे. इथं मी खोबरं, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर टाकून एक वाटण तयार केलेलं आहे. तर ते टाकून घ्यायचं आहे. तर वाटण चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. जवळजवळ अर्धासा मिनिट फक्त याला आपल्याला परतून घ्यायचं आहे. हे तुम्ही बघू शकताय वाटणसुद्धा आपलं छान परतलं गेलं आहे. आता यामध्ये ते बारीक कट केलेलं एक चांगला पिकलेला टोमॅटो मी टाकून घेणार आहे. टोमॅटो पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका किंवा यामध्ये कोणतीही वस्तू तुम्ही कमी जास्त करू शकता. तर टोमॅटोसुद्धा चांगला परतून घ्यायचा आहे. आता इथे मसाला ॲड केलेला आहे. धना पावडर, कांदा लसूण मसाला, काळा मसाला, त्याचबरोबर थोडीशी मिर्च पावडर टाकलेली आहे. त्याचबरोबर धना पावडरसुद्धा टाकलेले आहे. आणि याला चांगला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्याकडे अवेलेबल असलेले जे काही मसाले असतील ते तुम्ही यामध्ये टाकू शकता. आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी मी टाकून हे मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही ते बघू शकताय. चांगलं आपल्याला याला तेल सुटेपर्यंत थोडंसं मिनिटभर परतून घ्यायचं आहे कमी गॅसवरती. तर मसालासुद्धा छान परतला गेलेला आहे. अगदी झटपट ही रेसिपी तयार होते. एकदा नक्की करून बघा. आणि जास्त काही याला मटेरियल पण लागत नाही. आणि इथे मी एक मोठ्या साईजचा बटाटा जो आहे त्याचे साल काढून त्याचे असे काप करून घेतलेले आहे. आणि मटारसुद्धा फ्रेश सोलून याला चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि ते सर्व आपल्याला या मसाल्यामध्ये टाकून परतून घ्यायचं आहे. बाजूलाच गरम पाणी करत ठेवलेलं होतं, तर ते पाणीसुद्धा थोडं थोडं करून ॲड करायचं आहे. तुम्हाला हवं त्या पद्धतीने याची कन्सिस्टन्सी तुम्ही ठेवू शकताय. इथे मी थोडं घट्ट बनवणार आहे, त्या पद्धतीनेच मी याचं पाणी वाढवलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये वरतून कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. चवीनुसार मीठसुद्धा ॲड करायचं आहे. आणि याला चांगलं झाकण ठेवून आपल्याला 5-1 मिनिटासाठी ठेवून द्यायचं आहे बाजूला कमी गॅसवरती. तर इथे बघू शकताय तुम्ही आपली भाजी रेडी झालेली आहे. अतिशय सुंदर, चविष्ट आणि खायलाही खूप छान लागते. तुम्ही एकदा नक्की करून बघा. झटपट होणारी रेसिपी आहे. टिफिनला सुद्धा देऊ शकता आणि इतर वेळी घरीसुद्धा अशी बनवू शकताय. तर एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवा. त्याचबरोबर एक लाईक करा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि एकदा ही रेसिपी करून बघा. अगदी 10 मिनिटातच रेसिपी तयार होते. काही जास्त याला मटेरियल